विद्यार्थी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये पहिली 2 प्रकरणे अभ्यासली. आता आपण तिसरं प्रकरण अभ्यासत आहोत. त्याचं नाव आहे जर्नल एंट्री. या तिसऱ्या प्रकरणामध्ये आपण मागील लेक्चरला या ठिकाणी 6 प्रॉब्लेम अभ्यासले. आता हा प्रॉब्लेम तुमच्याच टेक्स्टबुकमधला 7वा आहे. चला तर मग या ठिकाणी जर्नल एंट्रीचा हा 7वा प्रॉब्लेम आपण या ठिकाणी सॉल्व करणार आहोत. सुरुवातीला तुम्हाला एक 7 ते 8 ट्रान्झॅक्शन दिलेले असतात. जर्नलचा फॉर्मॅट तुम्ही तयार करायचा आहे आणि हे ट्रान्झॅक्शन या ठिकाणी तुम्ही व्यवस्थितरित्या सॉल्व करायचे आहेत. सुरुवातीला बघा, जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट या ठिकाणी डेट, पर्टिक्युलर, एलएफ, डेबिट अमाऊंट रुपीज, क्रेडिट अमाऊंट रुपीज असे एकूण 5 कॉलम या ठिकाणी तुम्ही तयार केलेले आहेत, करायचे आहेत. आता या ठिकाणी पहिला ट्रान्झॅक्शन बघा व्यवस्थित. या ठिकाणी जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ सानिया इलेक्ट्रॉनिक्स कंपनी पुणे. सानिया इलेक्ट्रिक्स कंपनी पुणे लक्षात घ्या. पहिला ट्रान्झॅक्शन दिलेला आहे आपल्याला, लक्षात घ्या. परचेस गुड्स वर्थ रुपीज 90,000 फ्रॉम कंगना ॲट 12% GST अँड अमाऊंट पेड बाय चेक. म्हणजे आपण माल खरेदी केलेला आहे आणि अमाऊंट चेकद्वारे दिलेली आहे आणि त्याला 12% GST आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्या, ही एंट्री अगोदर तुम्ही लक्षात घ्या की माल घेतलेला आहे म्हटल्यानंतर परचेस अकाउंट डेबिट, GST अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. एंट्री परत एकदा ऐका. या ठिकाणी मी लिहितो एंट्री परचेस अकाउंट डेबिट, GSTचे 2 भाग करा, GST अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. आता या 90,000वरती 12% शेवटचे 2 शून्य झाका, 900 गुणिले 12 या ठिकाणी 12 अष्टोदरशे म्हणजे 10,800 या ठिकाणी GST येणार आहे. तर याच्या निम्मे 5,400 सेंट्रलला आणि स्टेटला तेवढेच 5,400. म्हणजे एंट्री येणार परचेस अकाउंट डेबिट, GST अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. बघा या ठिकाणी एंट्री आपण केलेली आहे, व्यवस्थित लक्ष द्या. बघा या ठिकाणी परचेस अकाउंट डेबिट 90,000. इनपुट शब्द लिहायचा आहे. इनपुट CGST सेंट्रलचा आहे. इनपुट CGST अकाउंट डेबिट 5,400. इनपुट SGST अकाउंट डेबिट 5,400 टू बँक अकाउंट 1,08,000. तर अशा पद्धतीने आपण माल परचेस केला. परचेस अकाउंट डेबिट, GST अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. नॅरेशन बघा, बिंग परचेस्ड गुड्स ॲट 12% GST चुकले अँड पेड बाय चेक. आपण माल खरेदी केलेला आहे 12% GST देऊन. म्हणजे परचेस वेळी GSTला डेबिट द्यायचं आहे हे लक्षात घ्या. आणि परचेस वेळी इनपुट या ठिकाणी शब्द वापरा. इनपुट CGST आणि इनपुट SGST वापरायचं आहे. आणि परचेस वेळी GSTला डेबिट देणं गरजेचं आहे, आपण देतो. आता पुढं या ठिकाणी 5 तारीख बघा. सोल्ड गुड्स टू नेहा रुपीज 30,000 ॲट 18% GST. आपण माल सेल केलेला आहे. मग एंट्री बघा या ठिकाणी नेहा अकाउंट डेबिट टू GST आणि टू सेल अकाउंट. म्हणजे नेहाला डेबिट द्या, GSTला क्रेडिट आणि सेलला पण क्रेडिट द्यायचं आहे. आणि या 30,000वरती 18% बघा, 2 शून्य दाखवा म्हणजे 1%ला 300. तर 18%ला किती? 8 2 36 18 3 54 म्हणजे 5,400. आता 5,400च्या निम्मे करायचे, लक्षात घ्या. या ठिकाणी 5,400च्या निम्मे म्हणजे
27 दुने 54 म्हणजे 2700 रुपये 2700 रुपये येत आहे, लक्षात घ्या. बघा 5 तारखेची एंट्री या ठिकाणी आन्सरमध्ये दिलेली आहे तुम्हाला. नेहा अकाउंट डेबिट 55,400 ते कसे आले बघा. टू सेल अकाउंट 50,000. टू आउटपुट CGST 2,700. टू आउटपुट SGST 2,700 आणि मग या तिघांची टोटल 55,400 म्हणजे नेहा अकाउंट डेबिट, टू सेल अकाउंट आणि टू GST अकाउंट अशा पद्धतीने एंट्री आपल्याला करायची आहे, आपण केलेली आहे. आता नॅरेशन या ठिकाणी लिहायचे. बिईंग गुड सोल्ड टू नेहा ऑन क्रेडिट ॲट 18% GST. माल विकलेला आहे 18% GST देऊन. आता पुढं या ठिकाणी 10 तारीख बघा, लक्षात घ्या. सोल्ड गुड्स टू संजय ऑफ ₹50,000 ॲट 28% GST अँड पेमेंट रिसिव्ड बाय चेक. म्हणजे आपण संजयला माल विकलेला आहे 50,000चा, 28% GST आहे आणि अमाऊंट मिळताना आपल्याला ती चेकद्वारे मिळणार आहे. मग एंट्री करताना लक्षात घ्या, आपल्याकडं पैसे येणार आहेत. मग चेकद्वारे येणार आहे म्हणजे बँक अकाउंट डेबिट या ठिकाणी टू सेल अकाउंट आणि टू GST अकाउंट. लक्षात घ्या, टू GST अकाउंट म्हणजे बँक आणि GSTचे 2 भाग करा. CGST SGST आउटपुट शब्द वापरायचा आहे फक्त. मग आता बघा या ठिकाणी एंट्री 10 तारीख बघा, लक्ष द्या. बँक अकाउंट डेबिट 64,000. टू सेल अकाउंट 50,000. टू आउटपुट CGST 7,000. 14,000 रुपये आले होते. 28%नी 64,000 50,000 होती. टू आउटपुट SGST 7,000 म्हणजे 7 दुने 14. या तिघांची टोटल 50 + 14 64,000. बिईंग गुड्स सोल्ड गुड्स ॲट 28% GST अँड अमाऊंट रिसिव्ड बाय चेक. चेकद्वारे अमाऊंट मिळालेली आहे. म्हणजे एंट्री करताना बँक अकाउंट डेबिट, टू सेल अकाउंट, टू CGST आणि टू SGST या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. नॅरेशन सोल्ड गुड्स ॲट 28% GST. पुढं आता 14 तारीख बघा, या ठिकाणी परचेस गुड्स फॉर कॅश, रोख माल घेतलेला आहे आपण ₹50,000 ॲट 18% GST लेस 10% कॅश डिस्काउंट. आता इथं लक्षात घ्या, आपण रोख माल घेतला आहे 50,000चा, 18% GST आहे आणि 10% कॅश डिस्काउंट पण लेस करायचा आहे. तर या ठिकाणी परचेस म्हणल्यानंतर आपल्याला सुरुवातीला एंट्री बघा. परचेस अकाउंट डेबिट, GST अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट, टू कॅश अकाउंट. लक्षात घ्या, टू कॅश अकाउंट आहे बघा. एंट्रीमध्ये कशा पद्धतीने अमाऊंट घेतलेली आहे 14 तारीख लक्षात घ्या. सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या. आता सॉरी, हे डिस्काउंट आहे. परचेस अकाउंट डेबिट 50,000. GST अकाउंट डेबिट CGST SGST 4,500. 4,500 म्हणजे 9,000 रुपये येतो आहे 18%ने. 18×5 = 90. 9चे निम्मे 4.5 4.5 केले. टू कॅश अकाउंट 54,000 आणि टू डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट 5,000. 50,000वर 10% 5,000 आणि हे 4.5 4.5 या ठिकाणी अशा पद्धतीने तर अमाऊंट आहे ती तुमची 54,000 येणार आहे. लक्षात घ्या, कॅश आपल्याला तेवढी पेड करावी लागणार आहे. ठीक आहे. नॅरेशन बिईंग परचेस गुड्स फॉर कॅश
ॲट 10% कॅश डिस्काउंट अँड 18% GST. पुढं 28 तारीख बघा आता, सॉरी 18 तारीख एकदम सिम्पल आहे. पेड फॉर ॲडव्हर्टाइजमेंट ₹8,000. ॲडव्हर्टाइजमेंट जाहिरात खर्च दिला आहे आपण. एंट्री येणार आहे ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ॲडव्हर्टाइजमेंट टू कॅश अकाउंट एंट्री येणार आहे बघा 8,000. सिम्पल एंट्री आहे 18 तारखेची. ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट 8,000 टू कॅश अकाउंट 8,000 बिंग पेड फॉर ॲडव्हर्टाइजमेंट. जाहिरात खर्च आपण दिलेला आहे. त्यानंतर पुढं या ठिकाणी 20 तारीख बघा. परचेस्ड ए हॉर्स फॉर ₹40,000 अँड पेड कॅरेज ₹2,000. आपण हॉर्स खरेदी केलेले, जिवंत पशुपक्षी खरेदी केलेले, 40,000चे घोडे खरेदी केलेले, लक्षात घ्या. हॉर्स 40,000चे केलेले आहेत. आणि वाहतूक खर्च, कॅरेज म्हणजे वाहतूक खर्च ₹2,000 दिलेला आहे. त्याची एंट्री 20 तारखेची लक्षात घ्या. करत असताना लक्षात घ्या. आता जिवंत जे काय प्राणी पक्षी घेतले आपण, तर लाईव्ह स्टॉकला डेबिट द्यायचं, लक्षात घ्या. लाईव्ह स्टॉक शब्द आहे. हॉर्स जिवंत पशु प्राणी पक्षी आपण घेतले तर लाईव्ह स्टॉक अकाउंट डेबिट 40 + 2 ₹42,000 गेले. वाहतूक खर्च त्याच्यातच ॲड करा कॅरेजचा. लाईव्ह स्टॉक अकाउंट डेबिट 42,000 टू कॅश अकाउंट 42,000 बिंग परचेस्ड हॉर्स अँड पेड फॉर कॅरेज चार्जेस. म्हणजे पेड कॅरेज चार्जेस, वाहतूक खर्च पण त्याच्यात ॲड झालेला आहे. म्हणजे लाईव्ह स्टॉक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. तर या पद्धतीने आपण हे एंट्री 20 तारखेची पण केलेली आहे. आता 22 तारीख या ठिकाणी लक्षात घ्या. पेड फॉर प्रिंटिंग अँड स्टेशनरी ₹11,000. आता जाहिरात आपण प्रिंटिंग अँड स्टेशनरीचा खर्च या ठिकाणी पेड केलेला आहे 11,000. एंट्री येणार आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. बघा 22 तारीख. प्रिंटिंग अँड स्टेशनरी अकाउंट डेबिट, प्रिंटिंग अँड स्टेशनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 11,000 बिंग पेड फॉर प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरीचा खर्च आपण दिलेला आहे. आता या ठिकाणी पुढची 26 तारीख लक्षात घ्या. सोल्ड गुड्स टू आलोक फॉर कॅश ₹13,000. आता आलोकला माल विकलाय रोख, आपण आपल्याकडे पैसे आले, कॅश अकाउंट डेबिट टू आलोक, एवढीच एंट्री व्हायला पाहिजे होती. पण पुढं काय आलंय त्याच्यामुळे एंट्री बदलते बघा. कॅश अकाउंट डेबिट 13,000 आपण देऊ शकत होतो, परंतु ॲट 12% GST लेस 10% कॅश डिस्काउंट. म्हणजे एंट्री करताना लक्षात घ्या, कॅश अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू आलोक अकाउंट आणि टू GST अकाउंट. त्याचे दोन भाग येतील, आउटपुट GST, आउटपुट CGST, SGST. म्हणजे या ठिकाणी एंट्री येणार आहे तुमची 26 तारखेची लक्षात घ्या. 26 तारखेची एंट्री येणार आहे कॅश अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू सेल अकाउंट आणि टू CGST, SGST. या ठिकाणी सेलला 13,000, 10% डिस्काउंट आला ₹1,300 आणि या ठिकाणी 12% 13,000 होती, येते 17 दुनी 7 दुनी 14 आणि 8 दुनी 16, ₹1,560. त्याचे निम्मे येणार 780, ₹780 येणार आहे. आणि मग नॅरेशन इल बिंग गुड्स सोल्ड टू आलोक फॉर कॅश ॲट 12% GST अँड 10% कॅश डिस्काउंट, रोख सूट दिलेली आहे आपण. आता पुढं या ठिकाणी बघा पुढचं ट्रान्झॅक्शन 28 तारीख. रिसिव्ड ॲन अमाऊंट ऑफ ₹1,000 फ्रॉम वर्षा
which was previously written off as bad debt. आपल्याला अमाऊंट 1,000 रुपये वर्षाकडून मिळालेली आहे, जी मागील वर्षी आपण बॅड डेप्ट म्हणजे बुडीत रक्कम म्हणून घोषित केली होती. आपल्याला पैसे मिळाले, मग या ठिकाणी एंट्री येणार आहे कॅश अकाउंट डेबिट टू बॅड डेप्ट रिकव्हर. आपल्याला बुडीत पैसे परत मिळाले, रिकव्हर झालेले, ते कव्हर झालेले. मग एंट्री येणार आहे कॅश अकाउंट डेबिट टू बॅड डेप्ट रिकव्हर अकाउंट. बघा या ठिकाणी कॅश अकाउंट डेबिट 1,000 टू बॅड डेप्ट रिकव्हर्ड 1,000 being the amount previously written off as bad debt now recovered. म्हणजे 1,000 रुपये बॅड डेप्ट आपले रिकव्हर झालेले आहेत. एंट्री येणार आहे कॅश अकाउंट डेबिट टू बॅड डेप्ट रिकव्हर्ड अकाउंट. आता पुढं या ठिकाणी नॅरेशन पण लिहिलेलं बघितले आपण. बॅड डेप्ट रिकव्हर अकाउंट असं लिहू शकताय तुम्ही. बॅड डेप्ट बुडीत पैसे बुडलेले होते असं आपण घोषित केलं होतं, परंतु ते पैसे मिळाले, रिकव्हर झालेले आहेत ते लक्षात घ्या. म्हणून कॅश अकाउंट डेबिट टू बॅड डेप्ट रिकव्हर अकाउंट 1,000. आणि आता शेवटचा लास्ट ट्रान्झॅक्शन या ठिकाणी 30 तारीख बघा, लक्षात घ्या. गुड्स कॉस्टिंग ₹5,000 डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. फुकट माल विकलेला आहे 5,000 रुपयाचा आपण जाहिरातीद्वारे, लक्षात घ्या. मग एंट्री येणार आहे या ठिकाणी, लक्षात घ्या, ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. लक्षात घ्या, जाहिरातीद्वारे आपण जाहिरातीसाठी 5,000 रुपयाचा माल या ठिकाणी फ्री सॅम्पल दिलेला आहे, ॲडच केलेली आहे एक प्रकारची ॲडव्हर्टाइजमेंट टू कॅश अकाउंट. बघा 30 तारीख या ठिकाणी, किंवा ॲडव्हर्टाइजमेंट टू गुड्स फ्री सॅम्पल म्हणू शकताय. ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट 5,000 टू गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल, गुड्स फ्री सॅम्पल म्हणू शकताय, किंवा कॅशमध्ये दाखवली तरी चालण्यासाठी. ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट टू गुड्स फ्री सॅम्पल 5,000. ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट टू गुड्स फ्री सॅम्पल 5,000 बीइंग गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. फुकट माल वाटलेला आहे 5,000 रुपयाचा. तर या पद्धतीने आपण ही एंट्री करतो आपण. तर अशा प्रकारे या 30 तारखेपर्यंतच्या एंट्री आपण केलेल्या आहेत. तर तुम्ही या ठिकाणी टोटल त्याची करून या ठिकाणी तुम्ही हा प्रॉब्लेम तुमच्या टेक्स्टबुकमधलाच आहे, तर तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी हा प्रॉब्लेम व्यवस्थित सुरुवातीला या ठिकाणी बघा आणि नंतर जर्नल आखून त्याच्या एंट्रीज व्यवस्थितरित्या करा. कुणाला काही शंका असतील तर विचारा आणि सर्व विद्यार्थ्यांनी हे झालेले प्रॉब्लेम व्यवस्थित तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व करा. फक्त इथं या ठिकाणी महत्त्वाचा भाग म्हणजे GSTचे 2 भाग करा. परचेस वेळी GSTला डेबिट द्या. परत एकदा सांगतोय, लक्षात घ्या, परचेस वेळी GSTला डेबिट द्या आणि सेल वेळी GSTला क्रेडिट द्या. क्रेडिट म्हणजे या ठिकाणी त्याच्यापुढं टू GST, त्याचे 2 भाग करा, केंद्राचा, सेंट्रलचा आणि स्टेटचा, राज्याचा, CGST आणि SGST. अशा पद्धतीने त्याचे 2 भाग करायचे आहेत. तर या ठिकाणी झालेले प्रॉब्लेम जर्नल एंट्रीचे व्यवस्थित सॉल्व करा, म्हणजे आपल्याला पुढील लेक्चरपासून किंवा पुढच्या लेक्चरपासून आपल्याला लेजर टॉपिक सुरू करायचा आहे. या ठिकाणी जर्नल त्याचे प्रॉब्लेम आपण सर्व अभ्यासलेले आहेत. काही शंका असतील तर विचारा. या ठिकाणी झालेले प्रॉब्लेम सॉल्व करा, म्हणजे पुढील नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचे टॉपिक या ठिकाणी सुरू करू. ठीक आहे, थँक्यू. काही कुणाला शंका असतील तर विचारा. धन्यवाद.